तर फायनली मित्रांनो आपलं ट्रेनिंग झालेलं आहे। सिंहगडाचं जे ट्रेनिंग होतं ते ट्रेनिंग संपलेलं आहे। बळीराम सरांनी मला आता इथे परत बिकानेर स्वीट ताहिरी चौकात आणून सोडलेलं आहे। तर आपण एकदा त्यांना विचारूया की साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गाडी शिकून आणि माझ्याकडे पर्सनली गाडी शिकून काय वाटलं, कसा एक्सपिरियन्स आला। आपण सर तुम्हाला काय वाटलं जरा 2 शब्दात सांगाल? नमस्कार मित्रांनो, प्रवीण सरांनी जे साई समर्थ स्कूलचे ड्रायव्हिंग स्कूलचे ट्रेनर आहेत, तर त्यांनी मला जे शिकवलंय तर त्यामुळे मी कॉन्फिडन्सली रोडवर चालू शकलो। कारण की मी कधी गाडी स्टिअरिंगवर बसलो नव्हतो आजपर्यंत आणि त्याच्यामुळे काय झालं की तिसऱ्याच दिवशी त्यांनी मला गाडी रस्त्यावर काढायला लावली आणि आम्ही कात्रज घाट केलं, आम्ही सरते शेवटी सिंहगड केलं। सिंहगड याच्यासाठी केलं की बा कुठल्याही आता भविष्यात घाटावर चढायचं तर आपल्याला अडचण येऊ नये, त्याच्यामुळे सिंहगडासारखा अवघड घाट सरांनी करून दिलं। त्याबद्दल सरांचे आणि साई समर्थ स्कूलचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच सर, थँक्यू। तर मित्रांनो, तुम्ही ही साई समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा, प्रवीण सरांकडे ट्रेनिंग घ्या आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत आणखी नवीन रूट घेऊन। तोपर्यंत हा सीन, हा नजारा पाहू शकता तुम्ही। आम्ही सध्या सिंहगड किल्ल्यावर आहोत, तुम्हाला मी हे दाखवतोय आणि आमचा आता टी टाइम झालेला आहे। बळीराम सर आणि मी चहा घेतोय, तुम्ही ही चहा घ्यायला या मित्रांनो, नक्कीच। आता आम्ही रिटर्न जात आहोत, तुम्ही पाहू शकता सर स्वतः गाडी काढतायत पार्किंग मधून रिव्हर्स मध्ये। क्षीरसागर सर हे बघा कशा प्रकारे गाडी काढतायत ते। हा कॉन्फिडन्स तुम्हाला फक्त आणि फक्त साई समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्येच भेटू शकेल आणि तोही प्रवीण सरांकडे। तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या। साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूल, धायरीगाव, सिंहगड रोड, पुणे, सावित्री मंगल कार्यालयाच्या शेजारी। आणि सोबतच माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे यूट्यूब चॅनल ही सबस्क्राईब करा। हे बघा कशी गाडी काढतायत सर। आता आम्ही निघालो आहोत रिटर्न खाली, आमचं ट्रेनिंग झालेलं आहे। मी गाडीत बसतोय आता, सरांनी गाडी काढलेली आहे। आता आम्ही निघालोय रिटर्न। तर जाता जाता पुन्हा एकदा आपण बोलूया छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर मित्रांनो, आता आम्ही किल्ल्यावरून निघालो आहे खाली। तर हा एक्झिट पाहू शकता, आम्ही उतरतोय आता, सुरुवात झालेली आहे। जाता जाता पुन्हा एकदा तुम्ही किल्ल्याकडे पाहू शकता। आम्ही वरती काही किल्ल्यावर गेलो नाही कारण तेवढा वेळही नाही आमच्याकडे, ट्रेनिंगसाठी आलो होतो आम्ही। नेक्स्ट टाइम परत आम्ही निवांत एकदा विथ फॅमिली नक्की येऊ आणि आम्ही येतच राहतो कारण पुण्याच्या आसपास इथंच खाली राहतो आम्ही। चला सर, आता आपण घाट उतरतोय, ओके, रेस द्या। उतरतानाही आपल्याला काळजी घ्यायची, जास्त स्पीड द्यायचा नाहीये। हा अवघड टर्न आहे बघा, अशा टर्नला तुम्हाला उतरताना सरळ, नवीन असाल तर फर्स्ट गिअर मध्ये उतरवा, एक्सपर्ट असेल तर तो सेकंड वापरेल। पण आपण नवीन आहोत, खूप पुढे गेलात सर, खूपच पुढे गेलात। इतकं पुढे जायचं नाही आपल्याला, आपलं लॉंग व्हेकल नाहीये। येस, करा सरळ, कसं इकडून येणार आहे। येस, व्हेरी गुड। चला, लॉंग टर्न, लॉंग व्हेकल मारतात नाही, इकडच्या व्हेकलला जागा द्यावा लागेल। येस, द्या स्पीड, शाबास। आता चालू झाला हे घाट उतरवायला, म्हणजे आम्ही किल्ल्याच्या खाली उतरतोय। रेस द्या सर, येस। आता थोडं तुम्हाला कंट्रोल मध्ये राहायचंय, रेसचं प्रमाण कमी करायचं आहे कारण उतार असल्या कारणाने गाडी आपोआप पळणार आहे, रनिंग करणार आहे गाडी। त्यामुळं लर्निंग माणसाने थोडं रेसचं प्रमाण कमीच करावं एखादा घाट उतरताना, खास करून, कारण स्पीड तुम्हाला आपोआप मिळणार आहे। सूर्यप्रकाश अगदी समोर असल्या कारणाने थोडंसं व्हिडिओ ब्लर येतोय, व्हिडिओ क्लॅरिटी नाही एवढी सूर्यप्रकाशामुळे, पाहू शकता। खाली उतरू नका सर, गरज पडली जागेवर स्लो करायची। येस, स्लो करून घ्यायची गाडी, पण खाली उतरवायचं नाही आपल्याला। येस सर, अरुंद रस्ता आहे, एकेरी वाहतूक, बरेचसे बोर्ड लावलेले आहेत।
साईनकडे लक्ष असू द्या, थोडं लेफ्टला या. इथला रस्ता थोडा बारीक आहे, इथला रस्ताच मोठा झाला नाही बघा. दर रेस कंटिन्यू. हे क्षीरसागर सर हे पाहू शकता तुम्ही, एकदम कॉन्फिडन्सनी सिंहगड घाट चढवत आहेत. किल्ला चढवला, आता उतरवत आहेत. दर रेस कंटिन्यू सर. हा उतरतानाचा व्हिडिओ आहे. गुड, शाबास. जागेवर थांबून घेतली गाडी, व्हेरी गुड. असं कोणी अंगावर आलं, जागेवर जागा नसेल तर जागेवर थांबून घेणे, कारण लेफ्टला सरकायला आपल्याला जागा नाही. लेफ्टला पाहू शकता दरी, डोंगर, मोठी खाडी आहे. त्या रेस द्या कंटिन्यू सर. इथे बोर्डही लागलेला आहे, जे मी तुम्हाला वारंवार गाडी शिकवताना सांगत असतो. पुढे तीव्र उतार आहे, सुरक्षेसाठी गाडी बंद किंवा न्यूट्रल करू नका. तोही बोर्ड इथे लावलेलाच आहे. तर त्याही गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे मित्रांनो. एखादा घाट उतरवत असाल, उतार उतरवत असाल तर गाडी बंद करू नका, न्यूट्रल करू नका. पेट्रोल डिझेल गॅस वाचावं, सेव्ह व्हावं म्हणून, कारण हे पॉवर सिस्टीम, पॉवर इंजिन आहे. गाडी चालू तर सगळंच चालू, गाडी बंद तर सगळंच बंद. म्हणजे ब्रेक ही फेल होणार, स्टेअरिंग लॉक होणार, जड जाणार स्टेअरिंग. त्यामुळे काळजी घ्या, गाडी बंद करायची नाहीये, न्यूट्रलही मारायचं नाही अजिबात. सूर्यप्रकाशामुळे व्हिडिओ थोडा क्लिअर येत नाही, पण माहितीकडे लक्ष असू द्या. व्हिडिओ स्किप न करता पहा. रेस कंटिन्यू सर. खूप राईटून घेतला टर्न बरं का. समोर कुणी नव्हतं मग ठीक आहे, सक्सेस. थोडंसं लेफ्ट साईडनं चालवायचा प्रयत्न करा, भले स्लो चालवा. चढताना काय वाटत नाही एवढं, उतरताना कसं वाटतं बघा. गाडी पळते, सारखा ब्रेकचा वापर करावा लागतो. पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता सर कशी गाडी चालवत आहेत. तुम्ही शिका गाडी नक्कीच. हा कॉन्फिडन्स फक्त तुम्हाला आमच्याकडेच मिळेल. त्यामुळे दाहेरी, आंबेगाव, नरे, सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या सर्व कॅन्डिडेट ज्यांना गाडी शिकायची आहे त्यांनी अवश्य साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूल, दाहेरी गाव, सिंहगड रोड, पुणे, सावित्री मंगल कार्यालयाच्या शेजारी DSK रोडला या. अवश्य भेट द्या. यायला जमत नसेल तर 528-199-33 या नंबरला कॉल करा. तुमची बॅच बुक करा. दुसऱ्या दिवशी तुम्ही सांगितलेल्या वेळेत आम्ही तुमच्या दारात हजर. म्हणजे पिक अँड ड्रॉप सर्व्हिस सुद्धा तुम्हाला आमच्याकडे मिळेल. ह्या सर्व सुविधा फक्त तुम्हाला सिंहगड रोडवरील साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूलमध्येच भेटतील. त्यामुळं क्षणाचाही विलंब न करता तुम्ही आजच बॅच बुक करा आमच्याकडे. आम्ही पर्सनली शिकवतो. साई समर्थ ड्युअल ब्रेकच्या गाडीवरही शिकवतो. ओव्हरऑल ऑल ट्रेनिंग तुम्हाला आम्ही देतो. हे बघा सर कशी गाडी चालवत आहेत. सध्या घाट उतरतोय आम्ही. घाट उतरताना पुन्हा सांगतो तुम्हाला, सेकंड थर्डच वापरायचं आहे. 4th 5thच्या मागे लागू नका. वळणाला ओव्हरटेक करू नका. जोरात जास्त स्पीड देऊ नका. गाडी बंद करू नका. स्टेअरिंगला जोरात हिसके मारून वळवायचं नाहीये, बिकॉज पॉवर स्टेअरिंग. तुम्हाला स्टेअरिंग स्मूथ वळवायचं आहे. येस, व्हेरी गुड. जेवढं लागेल तेवढंच. पुन्हा सरळ करा सर. शाबास. हे पाहू शकता थोडा अवघड टर्न आहे हा. लेफ्ट साईडला या सर. लेफ्टचा स्पेस वापरायचा तुम्हाला. अशा यू टर्नला जागेवर लेफ्ट साईडनं टर्न मारायचा, राईटनं येण्याच्या गाड्या चान्सेस असतात. येस, व्हेरी गुड. खूप छान उतरताय. चालत राहू दे असंच कंटिन्यू. तुम्हाला जिथं भीती वाटेल, जिथं गाडी बसत नाही असं वाटेल तिथं जागेवर थांबून घेणे. इथं काही गाड्या हाय स्पीडला नसतात, त्यामुळे थांबला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण लेफ्ट सरकायचं नाहीये. उतरताना आपल्याला लेफ्टला पाहू शकता मोठीच्या मोठी दरी आहे. गाडी खाली उतरण्याचे चान्सेस असतात. डिवायडर पण खूप लहान आहे तिथले, इतके मोठे नाही आहेत. त्यामुळे थोडासा धोका आहे, काळजी घ्या. खूप छान अनुभव आहे हा सिंहगड घाट चढवण्याचा. नक्कीच तुम्ही ट्राय करा. लर्निंग माणसांनी सोबत एक्सपर्ट ठेवूनच ट्राय करावं, एकटे येऊ नये. सेकंडचा वापर जास्तीत जास्त करावा. 3rd 4thच्या मागे लागू नका. 3rd 4th टाकला तर गाडी खूप सुसाट पळेल, कंट्रोल होणार नाही. गाडी खाली उतरण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे माझं लर्निंग माणसांना खास करून हेच सांगणं आहे की एखादा घाट उतरवत असाल तर थोडा सेकंडचा वापर जास्त करा. फ्युएल जास्त जाईल, जाऊ द्या. हे बघा जागेवर गाडी थांबली सर. बघा ती सुसाट आली गाडी.
कंट्रोल नाही झाली, त्यांनी जागेवर थांबवली गाडी, हो. कारण तो आपल्या समोर येणार होता. हा, नाही आपण हॉर्न दिला होता तरी येस सर. जर मारला म्हणजे हॉर्न मारा. खूप छान कॉन्फिडन्सनी घाट उतरवतायत सर. बळीराम सर पाहू शकता मित्रांनो, हा कॉन्फिडन्स फक्त आणि फक्त तुम्हाला साई समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये भेटेल. त्यामुळे प्रवीण जाधव सरांकडे नक्की या, गाडी शिका. सोबतच माझं PJ ड्रायव्हिंग ट्रिक्स हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि त्याचसोबत माझं पूजाज वर्ल्ड प्रिशा हे सुद्धा एक माझं पर्सनल यूट्यूब चॅनल आहे, ज्यावर माझे पर्सनल व्हिडिओ असतात. फॅमिली, धमाल, एंटरटेनिंग, रील्स, ॲक्टिंग, कॉमेडी, डान्स, तेही चॅनल तुम्ही पहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पूजाज वर्ल्ड प्रिशा हे माझं दुसरं पर्सनल चॅनल आहे. स्पीड घ्या सर. येस, बऱ्यापैकी थोडा मोठा रोड लागलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याचा थोडासा घाट संपलेला आहे, आता थोडासा मोठा रोड आहे. रेस कंटिन्यू, तरीही थोडा हळू जाऊ द्या, कंट्रोलमध्ये राहू द्या. खूप शार्प टर्न आहेत. हा बघा टर्न पाहू शकता. जागेवर येऊ, ब्रेक घ्या सर, 0 लेवलला सर. फर्स्ट गिअरमध्ये हा टर्न घ्यायचा आहे तुम्हाला, 0 मध्ये एकदम करा सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, परफेक्ट परफेक्ट. येस, दॅर इज द्या. घाट उतरतोय मित्रांनो. आम्ही आता रिटर्न चाललो आहोत. 1 तास 10 मिनिटात आम्ही किल्ल्यावर आलो होतो. धायरीमधून आम्ही साधारण रेस द्या 6 वाजून 10 मिनिटांनी निघालो आम्ही. सकाळी 7:18ला आम्ही इथे पोहोचलोय साधारण. म्हणजे साधारण 1 तास 5-10 मिनिटं आम्हाला लागलेला आहे. स्पीड कंटिन्यू सर. शाबास. थोडासा असा स्ट्रेट रोड लागला तर तुम्ही तिथे थर्डचा वापर करू शकता. ब्रेक घ्या सर, गाड्या खड्डा. व्हेरी गुड, दॅर इज. समोर एक गाडी येते सर, ती गाडी गेटच्या जवळ आहे, म्हणजे ती पहिला येणार गाडी, आपण नाही जाणार. ओके, येस, दॅर इज द्या. लेफ्ट आहे थोडं. हा गेट आहे, पाहू शकता. येस, रेस कंटिन्यू. रेस जोरात द्या सर. येस, निघालो आम्ही गेटच्या बाहेर. चला स्पीड द्या आता. जिथं जिथं स्ट्रेट रोड लागेल तिथं आपण 3rd 4thचा वापर करू शकतो. तसा आहे पण इथला रोड थोडासा मध्ये मध्ये सरळ रोड. स्पीड द्या, नाहीतर आपल्याला नॉर्मली सेकंड थर्डच वापरायचं आहे जास्त करून. आणि काही ब्लाइंड शार्प टर्न आले तर आपल्याला तिथं फर्स्ट गिअर वापरायचा आहे. हे घाट उतरतानाचे नियम आहेत. सर्वात महत्त्वाचा नियम, घाट उतरताना एखादा उतार उतरताना तुम्हाला गाडी बंद करायची नाहीये. पेट्रोल डिझेल गॅस वाचावं म्हणून चालूच ठेवायचे, नाहीतर ब्रेक फेल होतात, स्टेअरिंग पण जाम होतं, लॉक होऊन जातं. रेस कंटिन्यू सर. शाबास, नाही घाबरायचं. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आम्ही निघालो आहोत. घाट उतरून झालेला आहे. आता लागेल सिंहगड रोड आपला, म्हणजे डोंजे खडकवासला हा रोड लागेल. आता बाहेर पडतोय आम्ही. खूप छान प्रकारे बळीराम सरांनी सिंहगड घाट चढवला, घाट उतरवला. कुठेही रिस्क असं काही झालेलं नाहीये. त्यांचा हात खूप छान बसलेला आहे. तसंही ते खूप छान गाडी चालवत आहेत. ते राहायला नरे गावामध्ये आहेत. ते नरे गावातून स्वतःची कार घेऊन त्यांनी मला दाहिरी चौकात पिकअप केलं, बिकानेर स्वीट जवळ. ते स्वतः गाडी घेऊन आले. तिथून आम्ही मग निघालो ट्रेनिंगसाठी. आताही जाताना ते मला दाहिरी चौकात ड्रॉप करणार आणि त्यांची गाडी घेऊन जाणार. म्हणजे यावरून तुम्ही समजू शकता तर ते स्वतःची गाडी स्वतः अगदी खूप छान पद्धतीने चालवतायत. म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स खूप आलेला आहे. फक्त थोडंसं सिंहगडाचं घाटाचं ट्रेनिंग त्यांना हवं होतं, त्यामुळे त्यांनी मला बोलवलं. खरं तर त्यांना घाटामध्ये माझी इतकी गरज पडलेली नाहीये. त्यांनी स्वतःहून खूप छान प्रकारे घाट चढवलेला आहे, इतका त्यांचा हात बसलाय. पण तरीही आपलं त्यांच्या मनाला असं वाटलं की एक एक्सपर्ट सोबत असावा, त्यामुळे त्यांनी मला सोबत घेऊन गेलं होतं. खूप छान चढवला सर तुम्ही घाट, खूप छान उतरवला. असंच रोज गाडी चालवा, कॉन्फिडन्स आणखीन वाढेल, एक्सपिरियन्स वाढेल तुमचा चांगला. दॅर इज कंटिन्यू सर. दॅर इज. हा गावचा रस्ता आहे डोंजे गावामधला. आम्ही डोंजे गावात आहोत सध्या. रिस्क द्या साहेबा, कंटिन्यू. पेट्रोल भरण्यासाठी आम्ही आता डोंजेच्या पेट्रोल पंपात आलो आहोत. घ्या इथे राईटला सर, वळवा राईटला. स्टूल आहे समोर एक.
सर्व प्रकारचं ट्रेनिंग आपल्याकडे असतं. अगदी पेट्रोल पंपात गाडी कशी लावायची, कशी पेट्रोल भरायचं, ही ट्रेनिंग आपण देतो. पुढे का बस झालं सर? बस झालं सर. ओके, बस का मॅडम? आणखी थोडं पुढे घ्या, तिथे जायचं आपल्याला समोरच्या पॉईंटला. त्या मॅडम कडे. येस, त्या मॅडम हात करतायत. चला डी ला टाका. येस, चला. नाही, सरळ जायचं आपल्याला, हँड ब्रेक नकोय. हो, हा, येस, त्या मॅडम कडे जायचं आपल्याला. चला तिथे. बस, आता राईट वळवा, स्टेअरिंग फुल मारा जागेवर. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला चला, करा माझ्याकडे सर्व स्टेअरिंग जरा. बस, स्टॉप. गाडी बंद करा सर आधी. उचला. येस, उचला. लेफ्टच्या आरशात बघा, निघालं का ते? निघाला. येस सर. बसून घ्या आता, किंवा बाहेर निघा. चावी ऑफ, बाहेर काढा चावी. येस, पूर्ण पेट्रोल भरण्यापासून झिरो बघा सर. किती सोडायचं सांगा त्यांना. आम्ही पेट्रोल भरतोय पंपात सध्या, पाहू शकता तुम्ही. हळू, हात समांतर ठेवा, पॅरलल पोझिशन हाताची. रेस कंटिन्यू ठेवा. छोट्या छोट्या टर्निंगला हात सोडू नका. हात 9-3 मध्ये पकडायचे आहेत. पांढऱ्या पट्टीच्या बाहेर जायचं नाहीये, ओव्हरटेक करायचं नाही, स्टेअरिंगला जोरात हिसके मारायचे नाहीये आपल्याला. स्मूथ स्टेअरिंग वळवा. रेस. आता आम्ही आलो आहोत दाहेरी गाव. हा दाहेरी गावात जाणारा रस्ता आहे. रिटर्न आलो आहोत. ट्रेनिंग आमचं संपत आलेलं आहे. आता सर मला बिकानेर स्वीटजवळ ड्रॉप करतील आणि पुन्हा ते नरे गावामध्ये त्यांच्या घरी निघून जातील. तर यावरून तुम्ही समजू शकता की त्यांना किती कॉन्फिडन्स आलेला आहे की स्वतः मला घ्यायला आले, स्वतः गाडी घेऊन जातात. ऑल ओव्हर पुणे ते स्वतः एकटे फिरतात त्यांच्या फॅमिलीसोबत. फक्त त्यांना थोडंसं घाटाचा डाऊट होता, त्यामुळे त्यांनी माझ्यासोबत एक घाटाचं ट्रेनिंग केलं, तेही सिंहगडाचं. म्हणजे त्यांच्या कॉन्फिडन्सला सलामच म्हणावं लागेल. किती कॉन्फिडन्स पाहू शकता तुम्ही हा सरांचा. कशी गाडी चालवतात सर बघा. सर अशा गावच्या रस्त्याला जर गाडी चालवत असाल तर थोडं काळजी घेणे. मध्ये मध्ये असे आडवं लोक येणारे असतात, खूप गल्ली भरपूर आहेत दाहेरी गावामध्ये. काळजी घ्या. नजर लांबपर्यंत ठेवा. जास्त लेफ्ट साईडला सरकायचं नाही तुम्हाला. गावच्या रस्त्याला नॅरो लेनमध्ये जर गाडी चालवत असाल तर खास करून गावच्या, कारण लेफ्ट साईडला तुम्हाला भाजीवाले, फळवाले, हातगाडी, नो पार्किंग हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. म्हणून लेफ्ट साईडला साधारण 1-2 फूट जागा सोडूनच तुम्हाला गाडी चालवायची आहे. म्हणजे राईट साईडनंच गाडी चालवायची आहे. जास्त लेफ्ट साईडनं गाडी चालवू नका. तुम्ही दाहेरी गावचा रस्ता आहे मित्रांनो, पाहू शकता. आता अगदी 2-5 मिनिटात आमचं ट्रेनिंग संपेल. सर मला ड्रॉप करून निघून जातील.